लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, दडपशाहीच्या विरुद्ध आणि भांडवलशाहीच्या विरोधामध्ये सगळे आम्ही एकत्र आलो. प्रदीपदादा गारटकरांच्या नेतृत्वाखाली ही कृष्णा भीमा विकासाकडे आपण उभा केली आहे. कोल्हापूरच्या जनतेचा आपल्याला भरभरून पाठिंबा ही सगळी भूमिका लोकांच्या आणि इंदापूर शहराच्या विकासाकरता आणि कुठेतरी हा पण एक संदेश जाण्याची आवश्यकता आहे की एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षामध्ये 20-20 वर्ष एखाद्या पदावर काम करतो आणि त्या कार्यकर्त्याचा वापर झाल्यानंतर, उपयोग झाल्यानंतर त्याला दूर केलं जातं. मला असं वाटतं ही लोकशाहीमधली प्रवृत्ती काही बरोबर नाही. म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलो. कोणाला तरी काही पराभव करण्यासाठी नाही एकत्र आलो, तर कोणाला तरी टार्गेट करण्याकरता आम्ही एकत्र आलो नाही. एकत्रित सगळ्या शहरातल्या सगळ्या जाती धर्मांना आणि सगळ्या थरातल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून ही आघाडी आम्ही स्थापन केली. राजकीय पक्षाचे सगळे जोडे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त शहराचा विकास आणि या शहरातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय कसा मिळेल या भूमिकेतून आम्ही आघाडी. खरं तर आज मला असं वाटतं कुठंतरी आज मुख्यमंत्र्यांनी पण या संदर्भातली नाराजी व्यक्त केली. राज्याचं निवडणूक आयोग जे आहे त्यांनी थोडंसं ह्या सगळ्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती. निवडणूक आयोगामध्ये लिगल शेल असतो, ज्याला आपण कायदेशीर कक्ष म्हणतो. ते आरक्षण, घटना, 50% आरक्षण पुढे जाता कामा नये. त्यानंतर हेल्थला वेळ किती देणं, इलेक्शनचा प्रोग्राम लावणं, या सगळ्या बाबी या राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षमधल्या आहेत आणि ती ऑटोनॉमस बॉडी आहे. पण आता हे असं का होतं आहे मला हेच कळत नाही. कुठेतरी याच्यामध्ये काही लॅकुनाज आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे किंवा याच्यामध्ये तेवढं प्रॉपरली लक्ष देऊन केलं जात नसावं. म्हणून तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करायला लागतं. म्हणजे कोर्टाचे निर्णय त्याला काही भाष्य करू शकत नाही. पण काही किती 20 निवडणुका नगरपालिकेच्या पुन्हा नव्याने घेणं, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 15 जिल्हा परिषदमधलं आरक्षण 50%च्या वर जाऊन त्याचे ड्रॉ काढून त्याच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करणं, मला असं वाटतं ही थोडीशी कुठेतरी सुसूत्रीपणा ज्याला म्हणतो आपण ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही दिसत नाही. तर सरकार याच्यामध्ये काहीच करू शकत नाही कारण ते ऑटोनॉमस बॉडी आहे. आमची एकच विनंती अशी आहे की थोडी सिस्टीम, कायदा, घटना, धोरणात्मक निर्णय हे प्रॉपर व्हायला पाहिजे. ते न झाल्यामुळं हे अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय पुढे आले.